नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळची वेळ होती, मला नाश्ता बनवायचा होता. नाश्त्यामध्ये डोसा बनवायचा होता. तर हा माझा कास्ट आयर्नचा पॅन आहे आणि हा मी येताना इंडियावरून घेऊन आली आहे. तर इंडियावरून देखील मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता हा पॅन. आणि त्यासोबत अप्पे पॅन आहे, तोही कास्ट आयर्नचाच आहे, तर तोही मी तिकडनंच ऑर्डर केला होता आणि येताना घेऊन आले इकडे. तर अशा प्रकारे इथे माझी डोश्याची तयारी झाली होती. आणि हे होममेड पीठ आहे डोश्याचं, मी विकतचं शक्यतो आणायचं टाळते. आणि इथे डोश्यांसोबत मी बटाट्याची भाजी बनवली होती. चटणी वगैरे बनवायला मला वेळ भेटला नाही, सो त्यामुळे मी नाही बनवली. तर अशा प्रकारे आमचा सिम्पल ब्रेकफास्ट होता. आणि राघव झोपलेला होता. त्यानंतर थोडाच वेळाने राघव उठला, तर त्यालाही डोसाच भरवला मी. आणि मी जेव्हाही डोसा बनवते तर गाऊसाठी, आमच्या सर्वांसाठी जास्त तूप घालण्याचा प्रयत्न करते, कारण ऑइलपेक्षा घी खाल्लेलं नक्कीच बेटर असतं. त्यामुळे आपली हाडं जी आहेत तर ती दुखत नाहीत. ज्यांना गुडघेदुखीचा अर्ली एजमध्ये त्रास चालू आहे तर त्यांनी घी म्हणजे आपलं तूप आहे तर ते खाल्लं पाहिजे. कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मला खूप जास्त फरक पडलेला आहे. तुमच्यासोबत मी एखाद्या दिवशी शेअर करेल की मला कसा फरक पडला, माझी जर्नी कशी होती. मी सेकंड टाईम वेट लॉस करते, तर फर्स्ट टाईम मी काय काय चुका केल्या आणि सेकंड टाईम मी त्या करत नाही आहे. सो मी तुमच्यासोबत एखाद्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. इथे राघवही उठला होता आणि राघवला डोसा आवडतो, सो त्याचंही डोसा खाण्याचं काम चालू होतं साईड बाय साईड. आणि इथे गाऊला आणि माझ्या मिस्टरांना नाश्ता देऊन मी आणि राघव दोघेही नाश्ता करून घेणार होतो. नमस्कार मंडळी. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये डोसा आणि बटाट्याची भाजी होती. राघवलाही दिलाय, राघवचं इथेच आहे अजून प्लेट, तर तोही खातो थोडासा डोसा वगैरे. आणि गावचं देखील जेवण नाश्ता चालू आहे. तर आता वाजून गेले 11:30 आणि आता मी सध्या हँड वॉश करते कपडे, कारण एक्सरसाइज करायला बाहेर जाते सकाळी. कधी कधी जाते, कधी कधी नाही जात, सो त्यामुळे मग एक्सरसाइजही होते. आणि आता कपडे वगैरे वॉश थोडेच असतात, रोजच्या रोज वॉश करते, सो त्यामुळे मला मशीन लावायचा कंटाळा वगैरे किंवा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु म्हटलं की हँड वॉश केलं की एक्सरसाइज पण होईल, सो त्यामुळे. तर आत्ता मी किचन वगैरे माझं सगळं आवरायचं तसंच आहे, सो मी आधी किचन क्लीन करून घेते आणि मग त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. पकडलं तू भारद्वाजला, पकडून ठेवतो, घाबरतो भारद्वाजला. अच्छा, पळू नको त्याला म्हणाव. नमस्कार मंडळी. तर राघवला आता जस्ट झोपवलं, कपडे वगैरे वॉश केलेत. मी गाऊ खेळत होती त्यासोबत, त्याच्यामुळे. तर इथे मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आज. शेवग्याचं शेंगा आणि बटाटा आणि त्याच्यासोबत असणारी ज्वारीची भाकरी. तर माझे मिस्टर आज घरी आहे, सो स्वयंपाक पूर्ण दुपारी बनला, आज सकाळी नाही बनला. तर सकाळी डोसा बनवला होता मी नाश्त्याला. आणि अजून मला कपडे वगैरे सुकवायला टाकायचे बाल्कनीमध्ये. तर रोजचे आहे त्यामुळे जागा पुरते, जास्त असेलवरती मग स्टँड लावायला लागतं आणि स्टँड खूप जागा घेतो, सो त्यामुळे मला हँडवॉश करून वाळायला टाकलेले परवडतात. तर अशा प्रकारे किचन देखील मी आवरून ठेवलंय. आणि मला आज तुमच्यासोबत शेअर करायचे, गावचे आम्ही त्या दिवशी जुआनावरून काही क्लोथ्स आणले होते, तर 10-10 दिरामलाच भेटले होते आम्हाला ते. आणि 2 फक्त 14-14 दिरामचे आहेत नाईट ड्रेस. तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करेन आणि भाकरी झाल्यावरती. नमस्कार मंडळी. तर इथे आहेत गावचे ड्रेसेस, नाईट ड्रेसेस. तर तुमच्यासोबत मी शेअर करते, सगळे कसे आहेत तुम्हाला दाखवते, कारण मला आता तेवढं द्यायचे ते. 8 वर्षासाठीचे आहेत, काही 9 आणि काही 10चे घेतलेत मी, कारण छोटे मोठे घेतलेत. आता गाव मोठी व्हायला लागली, सो आता ती 8 वर्षाची होईल अजून. तर मला हे 10-10 दिनांना भेटलेत. तर हे 10-10 दिनांमध्ये मी आधी दाखवते आणि मग तुम्हाला मोठे दुसरे दाखवते. तर अशा प्रकारे आहे हा. तर याच्यावरती काय हार्मोनी आहे आणि याचं कापडही खूप छान आहे, कारण हे जोआनाचे आहेत, ब्रँडेड आहेत, सो त्यामुळे. आणि फक्त 10-10 भेटले. तर आता ईद आहे, तर ईदच्या ऑफर चालू. तर अशा प्रकारे इथे आहे एक शर्ट आणि त्याची ही आहे पॅन्ट. तर गाऊच्या साईजचीच आहे, कारण आता गाऊ 8 इयर्सची होईल, सो गाऊला हा मी यूज करायला काढणार आहे.
सो अशा प्रकारे आहे आणि याचं कापड एकदम सुंदर आहे, एकदम सॉफ्ट आहे, अजिबात टोचणार नाही. सगळे नाईट ड्रेसेस आहेत बघितलं. आणि पॅन्ट देखील छान आहे, जी सेम आहेत नाईट ड्रेसेस सारखीच, परंतु खूप सुंदर आहेत. आणि कापड मला 10 दिनामध्ये म्हणजे काय भेटतं आपल्याला, हा देखील 10 इयर्सचाच आहे. तर हा अशा प्रकारे आहे, याच्यावरती बटरफ्लाय आहे आणि सगळ्यांचे कापड सुंदर आहे त्यातले. तर याची ही पॅन्ट आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजून ऑफर चालू आहे, तुम्ही घेऊ शकता अजून. आणि हा किती इयर्सचा आहे? 8 इयर्सचा आहे हा. तर हा मी लगेचच गावला यूज करायला काढणार. तर अशा प्रकारे आहे हा. आणि याच्यावरची ही पॅन्ट आहे बघू. आणि याच्यावरची आहे ही पॅन्ट. आणि हा आहे पिंक कलरचा. तर हा किती इयर्सचा आहे? हा 9 इयर्सचा आहे, परंतु तिला येईल आता जरी वापरलं तिने तरी येईल हा तिला. सो त्यामुळे हा मी तशीच ठेवते तिला यूज करायला. आणि हा आहे, तर याचं कापड खूप छान आहे आणि मला हा आवडला होता. तर हा 10 दिरामचा नाही, हा 14 दिरामचा आहे. तर अशा प्रकारे आहे, म्हणजे 14 म्हणजे 14 दिरामचा आहे. आणि याला खिसा वगैरे आहे. अशा प्रकारे याची पॅन्ट आहे. आणि हा एक ड्रेस आहे. तर गाऊला हा आवडला नव्हता ऍक्च्युली, तर मला आवडला होता. सो तिला म्हटलं मग मी घेणारच नाही बाकीचे. तर ती म्हटली चालेल मम्मा हा पण मला घे. भरपूर सारे घेतले, त्यामुळे ती खूप खुश. आणि इथे लास्ट वाला, तर हा देखील 14 दिरामचा आहे, परंतु हा 10 इयर्सचा आहे. तर हा अशा प्रकारे खूप मोठा आहे, तिला खूप मोठा होईल सध्या, अजून 1 वर्षाने वगैरे ती यूज करेल. आणि ही आहे त्याची पॅन्ट. तर अशा प्रकारे आहेत आपले नाईट ड्रेसेस गावचे. आणि यानंतर मला भूक लागली होती, तर मला 5 वाजता काहीतरी खायचं होतं. कारण 5 वाजता जर तुम्ही नाही खाल्लं तर तुम्हाला रात्री 10 वाजता 9 वाजता खूप भूक लागते. सो मी इथे ऑमलेट आणि अर्धा आवाकाडो घेतला होता. आणि यानंतर मी चहा घ्यायला गेले, तर राघव उठला होता. दुपारची झोपही झाली होती त्याची. तर तिथे त्याचं कांदे बटाटे काढायचं काम चालू होतं. आणि आता खूप मस्ती करतो. तर आता वॉशिंग मशीनचे बटन्स देखील दाबायला शिकला आहे. आणि त्यामुळे मग मला आता ते पॅक करून ठेवावं लागतं, वॉशिंग मशीनचं फ्रंट आहे ते कवर. कारण तो ऑन देखील केली होती त्याने एकदा वॉशिंग मशीन, त्यामुळे. तर अशा प्रकारे क्लिनिंग वगैरे केली आहे मी, सर्व रूमची केली आहे क्लीन. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे क्लिनिंग वगैरे सर्व उरकून, म्हणजे सगळे बेडरूम्स वगैरे सगळं क्लीन केलं, किचन वगैरे आज. कारण माझे मिस्टर आज घरी होते. सो जरा थोडा वेळ त्यांना राघवला त्यांच्याकडे जर दिला आणि क्लिनिंग वगैरे करून घेतलं. दिवसभर चालू होतं ॲक्च्युली. मी आता असं करते की जेव्हा मला वेळ भेटेल आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा एक एक रूम क्लीन करून ठेवते. आणि आत्ता सर्व आवरले माझं, परंतु स्वयंपाक राहिला आहे माझा. त्यामुळे तर माझे मिस्टर बोलले खाली जाऊ आपण, थोडासा वॉक करू. कारण मी तर जेवत नाही, तर माझा वॉक होईल. कारण मी 5 वाजता थोडासा नाश्ता केलेला आहे, चहा त्यानंतर घेतला. तर आल्यानंतर मला स्वयंपाक देखील करायचा आहे गावसाठी माझ्या मिस्टरांसाठी. तर म्हटलं आज थोडंसं खाली जाऊन वॉक करून येईन आणि मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवेल, खरंच करेल. आणि आता जास्त काही काम नाही, आल्यावरती राघवला झोपवावं लागेल. 7 वाजलेत आता. तर तो उठून आता 2 तास झालेले आहेत, तर अजून 3 तास तरी तो झोपणार नाही. आल्यानंतर माझं काम निवांत चालू राहील. परंतु साफसफाई झाली की खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. आणि आमचे शेजारी आहेत, त्यांनी मला कॉफी दिली होती. सो त्यांच्या डब्यामध्ये मी मटकी देते त्यांना, कारण इकडे मटकी मोस्टली भेटत नाही आपल्या तिकडच्यासारखी. आणि दुसरं काय देणार, आपल्याकडे वेगळं काही असं पिकत नाही, इकडे सगळं भेटतं. तर चला आपण जाऊयात आता खाली. आणि आम्ही खालून मुलांना खेळून घेऊन आल्यानंतर मी इथे मटकीची भाजी आणि भाकरी बनवायला घेतली. तर एकदम सिंपल फोडणी होती. आणि ही फोडणी मी नॉर्मली सुकी मटकी करतानाच देते, तर मला सुकी मटकी बनवायची होती आज. आणि अशा प्रकारे इथे तडका, घरचे मसाले होते सगळे, फक्त त्याच्यामध्ये विकतचे लाल तिखट होते. आणि मोडाची मटकी बनवणार होते. तर मोडाच्या मटकीमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, खूप सारे विटॅमिन्स वगैरे असतात. तुम्हाला माहिती आहे वेट लॉससाठी देखील स्प्राउट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सो मोस्टली मी स्प्राउट बनवण्याचा आणि तो डाएटमध्ये, सगळ्यांच्याच डाएटमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत असते. सो अशा प्रकारे एकदम सिंपल कमी मसाल्यांमध्ये मी मटकीची भाजी बनवली. आणि त्यानंतर इथे चालली होती माझी ज्वारीच्या भाकरीची तयारी. तर ज्वारीची भाकरी नेहमीप्रमाणेच बनवणार होते, जशी की मी नाचणीची भाकरी बनवते.
इथे कोणत्याही भाज्या वॉश केल्या की त्याचं पाणी जे आहे तर ते मी इंडोर प्लांट्स आणि आउटडोर प्लांट्स आहेत तर त्यांना टाकून देते. माझ्याकडे इंडोर प्लांट्स देखील भरपूर आहेत, आउटडोर देखील आहेत. आउटडोर जास्त नाही आहेत परंतु इंडोर जास्त आहेत. सो अशा प्रकारे कोणती भाजी वॉश केली की त्याचं पाणी मी त्या झाडांना यूज करून टाकते. नमस्कार मंडळी. तर आता जेवण वगैरे झालं आहे, माझ्या मिस्टरांचं गावचं देखील झालं आहे, राघवही झोपला आहे आणि किचन देखील क्लीन करून ठेवलं आहे. तर उद्यासाठी शेपूची भाजी आहे तर तीही वॉश करून ठेवली. उद्या फक्त डब्याला शेपूची भाजी चिरून भाजी बनवून द्यायची आणि डब्यामध्ये सकाळी चपातीच असणार आहे. तर आता वाजलेले आहेत 10:30. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.